सकाळी उठलं की डोक्यात दोनच प्रश्न असतात. एक म्हणजे नाश्त्याला काय बनवायचं आणि दुसरं म्हणजे भाजी काय बनवायची. भाजीचं तर मला एवढं जास्त काही टेन्शन नाही, कारण सध्या गवार, भेंडी आणि टोमॅटो तर भरपूर आहे शेतामध्ये. त्यानंतर पालकची भाजी आहे, त्यामुळं 1-2 दिवसाआडाने सगळ्या भाज्या करते आणि मध्ये कडधान्य करते. पण नाश्त्याचं खूप मोठं टेन्शन येतं. आहोंना पोहे जास्त आवडत नाहीत खायला, म्हणजे आठवड्यातून एखाद्या वेळी, आणि मला पोहे रोज दिले तरी आवडतात. त्यांना रोज वेगळा वेगळा नाश्ता लागतो. 2 दिवस इडली डोसा होता, त्यानंतर शिरा केला 1 दिवस, आणि मग आज काय बनवायचं तर त्यांनी उपीट सांगितलं होतं. पण म्हटलं उपीट करायला आता माझ्याकडे रवा नव्हता, कारण आता डीमार्टचं जे काही सामान आणलं होतं थोडं किराणा, तो हळूहळू संपत चाललेला आहे. त्याच्यामध्ये मी गेल्यावेळी रवा भरलाच नव्हता, त्यामुळे रवा मी बाहेरच्या दुकानातून 1 किलोभर आणला होता आणि तोही संपला होता. मग मी आहोंना बोलले की म्हटलं काय करू, तर ते बोलले मॅगी कर, आणि मॅगी मला खायची नव्हती. मग पास्ता करायचं ठरलं. पास्ताचं पण म्हटलं त्यांनी कधीच खाल्ला नाही. मी परवा एकदा करून खाल्ला, मला तर आवडला, पण आहोंनी काय खायला नाही. म्हटलं सकाळी मग असं त्यांना जे आवडत नाही ते केलं की मग ते उपाशी राहतात. त्यापेक्षा म्हटलं त्यांच्या आवडीचं काहीतरी करूया. खूप विचार केल्यानंतर शेवटी मी पुन्हा पोह्यावरतीच आले आणि त्यांना म्हटलं पोहेच करावे लागणार. तर नाईलाजाने त्यांनी हो बोलले, कारण त्यांना पोहे जास्त आवडत नाहीत. त्यांना ॲसिडिटी होते. मलाही ॲसिडिटी होते, तरीही मला पोहे आवडतात. त्यामुळे मी पोहे करते वरची. त्यांना जरी खायचे नसले तरी मी एकटीसाठी करून खाते. आणि खरं सांगू का, आज वातावरण खरंच खूप भारी होतं. म्हणजे काल रात्री पाऊस कमी पडला होता, जास्त नाही पडलेला, एकदम झिरमिटच होती, जास्त पाऊस पडला नव्हता. आणि त्यामुळं ना आज वातावरण सकाळी छान होतं. बाहेर एवढं गार वाटत होतं. आणि आमच्या इकडे कसं शेतात घर आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या भोवत्याने पण भरपूर झाडे लावलेली आहेत, त्यामुळं हवा खूप भारी लागते. आणि गार एवढं वाटत होतं ना आज सकाळी, काय सांगू तुम्हाला, खूपच भारी वाटत होतं. म्हटलं पटापटा काम आवरायचं आणि बाहेर येऊन थोडा वेळ बसायचं. तर आज साडी नेसलेलो, तर बघा ही दोघंच्या दोघं कशी आगावपणा करायला लागल्यात. आणि राजहंशी तुम्हाला बघा ही कसं मुंडकं बाहेर काढते, म्हणजे त्याची मान कशी टोचायला, आणि साडी धरून तो खेचतो. त्याला साडीपासून काय भीती आहे मला अजूनपर्यंत कळलं नाही. आहोंची आई पण येतात, म्हणजे आमची सासूबाई त्यांची नववारी असते, तर त्या आल्या तर त्या दिसल्या की ते तर एवढं जोरात ओरडायला चालू करतात. आणि त्यांनी जर तिथं काठी घेऊन आल्या नाहीत तर त्यांच्या मागच लागतात. एवढे वांड झालेले आहेत ते, म्हणजे साडी फक्त, बाकीच्या दुसऱ्या गोष्टीला काय घाबरत नाहीत ते. त्यानंतर घरात आले, पोहे मस्त असे फोडणी घातले. आणि आज मी सकाळी जरा लवकर उठले होते, म्हणजे अर्धा तास मी लवकर उठले होते. बाहेरचं मला झाडून घ्यायचं होतं त्यामुळं. आणि आहो उशिरा उठले होते, त्यामुळं त्यांची आत्ता आंघोळ झाली आणि ते देवपूजा करणार होते. पण मला ना पोहे म्हटलं की माझा दम निघतच नाही, त्यामुळे मी लगेच आहोंना बोलले तुमची पूजा झाल्यावर तुम्ही खाऊन घ्या, मी पहिला खाऊन घेते. कारण मला पोहे म्हटलं की कधी एकदा खाऊ असं होतं, त्यामुळे लगेच पोहे खायला घेतले मी. आणि मसाल्याचा डबा पण रात्री धुवून ठेवला होता, तोही भरून घेतला. आणि बघा इथे चहा आणि पोहे मस्त एन्जॉय करते. हाय हॅलो नमस्कार, मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. आणि हो, कसे आहात सगळे, मस्त मजेत ना. तर फायनली पाऊस थांबलेला आहे. म्हणजे काल तर पूर्ण दिवस पाऊस नव्हताच, झिरमिटसुद्धा नव्हती, काहीच नव्हती. त्यामुळे रस्ता वाळला, चांगला नाही म्हणणार मी, पण थोड्या प्रमाणात वाळलेला आहे. चिखल कमी झाला, म्हणून आम्ही मस्त आज दूध आणायला गेलो होतो बाहेर दोघंजण, कारण गेले 7 ते 8 दिवस आमच्या घरात दूध नव्हतं. पाऊस चालू होता, त्यामुळे रस्ता खराब झाला होता. म्हणजे मेन रोड जो आहे गावात येणारा तो डांबरीकरणचा आहे, त्यामुळे तो चांगला आहे. त्यानंतर तिथून येणारा जो आतमध्ये कच्चा रस्ता आहे तो पण बऱ्यापैकी पक्का झालेला आहे, तोही चांगला आहे. मध्ये फक्त पावसामुळे खड्डे वगैरे पडलेले आहेत, बाकी काही नाही, कारण तो माती आणि मुरुम टाकून बनवलेला आहे. तर फक्त माझ्या घरापासून त्या कच्च्या रस्त्यापर्यंत जाणारा तो रस्ता आहे ना, तो मेन खराब झाला होता. कारण आम्ही नुकतंच JCBनं पूर्ण माती वगैरे व्यवस्थित टाकून घेतली होती आणि मुरुम टाकायचा होता. आणि 2 दिवसानंतर मुरुम टाकायचं असं ठरवलेलं, आणि अचानकच पावसानं हजेरी लावली आणि तो धो पाऊस, मग काय विचारायलाच नको. त्यामुळे सगळी माती वाहून गेली. आणि जेवढी माती आम्ही एक साईडला म्हणजे व्यवस्थित होती ना बसली होती, त्या मातीचा पूर्ण चिखल झाला. त्यामुळे आमच्या घरापासून कच्च्या रस्त्यापर्यंत जाणारा रस्ता बंद होता. त्यामुळं फक्त चालत जाणं येणं, आणि आम्हाला दूध आणायला पण भरपूर लांब जायला लागतं, म्हणजे 15 ते 20 मिनटं गाडीवरून जायला लागतं लांब. त्यामुळं आज मी मस्त असं 3 लिटर दूध घेऊन आले. येताना सासूबाईंना म्हणजे आहोंच्या आईला देऊन आले अर्धा लिटर दूध, कारण ते येताना रोजच देऊन यायचे पहिला, म्हणून मीही येताना आज अर्धा लिटर दूध त्यांना देऊन आले. आता आणलेलं दूध पहिला गरम करते, मनी मोहर टाकते, कारण ती बिचारी खरंच सांगू तुम्हाला 5-6 दिवस झालं तिला, म्हणजे 8 दिवस झालं तर आम्ही दूध आणलंच नव्हतं. 8-10 दिवस झालं
थोडंसं दूध होतं ते मी तिला थोडं थोडं टाकत होते. आणि अचानकच परवा पाहुणे आले, मग त्यांच्यासाठी चहा बनवला आणि दूध सगळं संपलं. मग तिला 5 ते 6 दिवस झाला अजिबातच दूध नाही आहे आणि ती खूप अशी म्हणजे एवढंसं तोंड करून बसली आहे. तिला तेवढी का दुधाची आठवण नाही येत, पण तिला दिवसातून एखाद्या वेळी तरी थोडं दूध प्यायला लागतं. आणि मग तिचं कालचं तळमळणं बघून मला तरी असं वाटलं की नको यार, तिला दूध पावडरचं दूध करून टाकू का, पण दूध पावडरच्या दुधानं तिचं पोट खराब होईल म्हणून आम्ही नाही टाकलं. मग म्हटलं आज पाऊस थांबलाय तर आहो बोलले तर आज आपण मस्त जास्त दूध घेऊन येऊ, जेणेकरून तिलाही होईल आणि आपल्यालाही होईल. चला आता मी तर चहा बनवते आणि मग पुढच्या तयारीला लागते. तर आहो गेलेले आहेत धरणावरती मोटरचं बघायला, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं. तर ते येईपर्यंत कमीत कमी नाश्ता, तर आता नाश्ता करायची काही इच्छा नाही, मी म्हणते डायरेक्ट जेवणच बनवावं. ते आल्यानंतर मस्त पोटभर जेवणच करतील. तर चला आता मी पहिला दूध गरम करायला ठेवते आणि चपातीचं पीठ मळून घेते. तर असो, हे आपलं रोजचं चालत असतंय. आज जरा वेगळ्या विषयावर बोलायचं म्हणून तुमच्याशी आले मी इथं. तर आजकाल सगळं विषय म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, वैष्णवी हगवणे प्रकरण. तर बिचारीचा हुंडाबळी गेला, म्हणजे मोठ्या घरची लेक, मोठ्या घरची सून, एवढं मोठं 1.5-2 कोटी लग्नामध्ये खर्च करून 1.5-2 कोटी हुंडा घेऊन सुद्धा त्या लोकांनी तिला इतकं छळलं, इतकं त्रास दिला, इतकी मारहाण केली की बिचारे आपल्या 9 महिन्याच्या मुलाचाही तिने विचार न करता स्वतःला संपवलं, स्वतःचं आयुष्य संपवलं. तिच्या मोठ्या जावेचेही आता काही व्हिडिओ समोर आलेत, तर तिच्यामध्येही तिने सांगितले की तिलाही त्रास होताच त्या घरामध्ये. आणि दोघीही दिसायला इतक्या सुंदर, इतक्या सुशिक्षित वाटत होत्या, पण त्यांनी हा त्रास आणि इतका त्रास का सहन केला असेल मला माहीत नाही. मयुरीचं एक ठीक आहे, मयुरीचा नवरा तिच्या पाठीशी होता, ती माहेरी होती, वेगळं राहत होती. पण वैष्णवीचं काय, तिने ही एवढी शिकलेली मुलगी, तिने हा त्रास कसा सहन केला असेल मला हेच कळत नाही आहे. आणि एवढी मारहाण, मानसिक त्रास कसा सहन केला असेल त्या बिचारीनं. तिचे लग्नाचे जे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत ना, त्यात तर एवढी ती खुश दिसते, एवढी साधी भोळी. नाव घेताना नवऱ्याचं ती इतकी म्हणजे खुश होती की तिला असं झालं होतं की आपण जे प्रेम केलं ते साकार झालं, आपण ज्याच्याशी संसार करायचा विचार केला तो प्रत्यक्षात आता सुरुवात झालेली आहे. पण तिला थोडंच माहिती होतं आपल्या भविष्यात आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे ते. आणि ही एकच वैष्णवी नाही, वैष्णवीसारख्या बऱ्याच आहेत. हुंड्यासाठी नाही पण बाकीच्या गोष्टींसाठी मारहाण त्रास हा बऱ्याच मुलींना आहे, बऱ्याच सुनांना आहे. मी कुणीही नाही म्हणा, पण प्रत्यक्षात ज्यांनी बघितलेलं आहे, प्रत्यक्षात ज्या लोकांनी सहन केले ना त्यांनाच ते माहिती आहे. ज्या स्त्रीनं सहन केले तिलाच ते माहिती आहे. त्यामुळं लोक म्हणतात गरिबाच्या घरी मुलगी दिली तर सुखात राहते, असं काही नसतं. गरिबाच्या घरीसुद्धा हुंड्यासाठी नसेल पण दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून त्रास आहेच मुलीला, आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी त्रास आहे आणि बरीच प्रकरणं आता हळूहळू उघडकीस येत आहेत. तुम्ही जर TV किंवा मोबाईलवरती बघतच असाल ते सगळं, तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण आहे मला माहिती नाही. पण बऱ्याच ठिकाणी हे प्रकरण चालू आहे. हुंड्यासाठी नसेल पण मी म्हणेन, पण बऱ्याच ठिकाणी हे मुलींना त्रास देणं, मुलीच्या घरच्यांना वाईट बोलणं हे सगळं चालूच आहे. आणि ती सहनशक्ती संपेपर्यंत मुलगी सहन करते. नवऱ्याचा पाठिंबा असेल तर ती वेगळे राहते, आपलं आयुष्य पुन्हा नव्यानं सुरुवात करते. पण त्या घरात जर तिला नवऱ्याचाही सपोर्ट नसेल तर त्या स्त्रीचं, त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणून मी म्हणते, घरातलं कुणीही चांगलं असू दे किंवा नसू दे आपल्याशी, पण लग्न झाल्यानंतर कमीत कमी नवरा तर एक त्या बायकोच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, जेणेकरून तिला भविष्यात हा त्रास सहन होणार म्हणजे करावं लागणार नाही. तुम्हाला आता काय बोलावं हे मला एवढं समजत नाही, कारण मी एवढी हादरली ही सगळी न्यूज बघून. म्हणजे मोठ्या घरी एवढ्या सुखात असणाऱ्या मुलीलाही जर हा त्रास असेल तर गरिबाच्या घरचा त्रास कोणाला दिसणार आहे का सांगा. हे प्रकरण आज तिनं आत्महत्या केलं म्हणून बाहेर तरी पडलं, जर तिने आत्महत्या केली नसते तर हे प्रकरण अजून असंच चालू राहिलं असते आणि कोणाला ह्याबद्दल काहीच माहिती पडली नसते. आणि अशा कितीतरी वैष्णवी छोट्या मोठ्या घरात सगळीकडेच आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा.